मी व्यासपीठावरती आल्यानंतर रेखाताईने माझ्या हातात एक कागद दिला आणि त्यांचा गैरसमज मी दूर केला. मी दसऱ्याच्या मेळाव्यात एक घोषणा केली होती आणि ती मी त्याच्यावरती कायम आहे. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं एक चांगलं मंदिर बांधणार आहे. आणि केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर हे गद्दार जिकडे पळून गेले होते त्या सुरतेला सुद्धा मी माझ्या महाराजांचं मंदिर बांधणार आहे. का नाही बांधायचं? पण हे मंदिर नुसतं घंटा वाजवायला नसणार आणि नुसतं काहीतरी पळी पंचपात्र घेऊन बसलाय म्हणून नाही, तर महाराजांचं मंदिर हे आमचं संस्कार पीठ आहे. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं मंदिर असो वा नसो, मंदिर तर बांधतोच आहोत, पण स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे मोठं संस्कार पीठ आहे. ते केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी आहे. आणि मग प्रश्न मला विचारतात की तुम्ही असं का बोललेत? म्हणजे असं कोण म्हणतं? देवा भाऊ. कारण त्यांना सहनच होत नाही. शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर एवढ्या अंगाची आगाग होते. मग मला आव्हान दिलं त्यांनी की तुम्ही मुंब्र्यामध्ये बांधून दाखवा. अरे मुंब्रा म्हणजे कुठे? मुंब्रा महाराष्ट्रातच आहे. मुंब्रा पण माझाच आहे. आणि मुंब्रा कुठे त्यांना माहिती नसेल तर मी मुद्दामून सांगतो की देवेंद्रजी, जो गद्दार तुम्ही आमचा घेऊन फोडून डोक्यावरती बसवलाय तो दाढीवाला मिंदे सुद्धा ज्या जिल्ह्यातला आहे त्याच जिल्ह्यामध्ये मुंब्रा आहे. मग 2.5 वर्ष तुम्ही काय अंडी उभवत बसला होतात? ज्या जिल्ह्यातला तुम्ही मुख्यमंत्री केला त्याच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधायला अवघड वाटतं? आज जरी गेलात तरी त्या मुंब्र्याच्या वेशीवरती छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजाऊ यांची चांगली शिल्प तिकडे ठेवलेली आहेत. आणि मग मंदिर महाराजांचं नाही बांधायचं तर काय मोदींचं बांधायचं? यांना जे वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ आपलं मतं मिळवण्याचं मशीन आहे, कुठेही पुतळे लावायचे, मोठा गाजावाजा करायचा की सगळ्यांना वाटतं अरे हे खरंच शिवभक्त आहेत, तो शिवाजी महाराजांचे भक्त आहेत, यांनाच मत दिलं पाहिजे. आणि 2014 साली तुम्हाला आठवत असेल ते त्यांनी घोषणाच दिली होती. विसरलो मी आता घोषणा. अनेक घोषणा मोदींनी दिल्या, आपण विसरूनच गेलो. छत्रपतींचे आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ, अशी काहीतरी घोषणा होती वाटतं. म्हणजे मत मागायला तुम्हाला शिवाजी महाराज पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर किनाऱ्यावरती घाईघाईनी मतं मिळवण्यासाठी यांनी महाराजांचा पुतळा उभा केला. पोकळ पुतळा, जसं यांचं प्रेम पोकळ, माणसं पोकळ, तसा पुतळा सुद्धा पोकळ.